दिल्लीत सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता अधिक तीव्र होताना दिसतेय। नीट परीक्षेतील कथित पेपर फुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर प्रश्नांवरून आंदोलनकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरोधात आवाज उठवलाय। जंतर मंतर पासून ते संसद परिसरापर्यंत या आंदोलनाचे पडसाद उमटत असून विविध विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी पोहोचून आपला पाठिंबा दर्शवत आहेत। मात्र केंद्र सरकारकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप कोणतेही ठोस संकेत मिळालेले नाहीयेत। सरकारच्या याच धोरणावर काही प्रश्न उपस्थित केले गेलेत। राजकारणात एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागणं म्हणजे नेमकं काय? राजीनामा मागण्याला लोकशाहीमध्ये किती महत्त्व आहे? एखाद्या मंत्र्यानं राजीनामा देणं ही केवळ राजकीय हार मानली जाते का, की ती सार्वजनिक जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया असते? काँग्रेस सरकारच्या काळापासून ते आतापर्यंत कोणत्या बड्या मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, हे सविस्तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील महत्त्वाचे नेते मानले जातात। 2014 पासून ते भाजप सरकारच्या विविध खात्यांमध्ये मंत्री राहिलेत। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, कौशल्य विकास आणि उद्योजकता, पोलाद आणि शिक्षण अशा महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी आतापर्यंत सांभाळली आहे। सध्या ते केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील सातत्यानं मंत्रिपद टिकवून ठेवणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश होतो। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात सातत्यानं महत्त्वाच्या भूमिकेत राहिलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे प्रधान यांच्यावरील राजकीय दबावाचा प्रश्न केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरता मर्यादित न राहता तर तो सरकारच्या निर्णय क्षमतेशी आणि राजकीय संदेशाशीही जोडला जातोय। प्रधान हे राजकारणात अचानकपणे बाहेरून आलेले नेते नाही आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली। त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी काम केलं आणि पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळल्या। संघ, विद्यार्थी संघटना आणि भाजपच्या संघटनात्मक राजकारणातून घडलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला तर विद्यार्थ्यांच्या, विरोधकांच्या दबावापुढे सरकारला झुकावं लागू शकतं असा संदेश जाऊ शकतो, असा राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे। 2014 मध्ये जेव्हा भाजप हा पक्ष सत्तेत आला तेव्हापासून आजपर्यंत अनेक आरोप होऊन सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या एकाही मंत्र्यानं राजीनामा दिलेला नाहीये, जी की विशेष गोष्ट आहे। मात्र मंत्री पदाचा राजीनामा हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासात नवा विषय नाहीये। देशाच्या राजकीय इतिहासात अनेक मंत्र्यांनी आरोप, अपघात, प्रशासनातील अपयश किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा त्याग केलाय। काही वेळा त्यांच्यावर थेट वैयक्तिक आरोप नसतानाही त्यांनी पद सोडलं, कारण मंत्री हा केवळ एका मंत्रालयाचा प्रमुख नसतो, त्या मंत्रालयाच्या कामगिरीची अंतिम राजकीय जबाबदारी ही त्याच्यावर असते। 1956 मध्ये रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 2 भीषण रेल्वे अपघातानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। अरियालूर येथील रेल्वे दुर्घटनेत 152 प्रवाशांचा मृत्यू झालेला। या दुर्घटनेनंतर शास्त्री यांनी राजीनामा दिला। त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला आणि पुढे ते पुन्हा मंत्रिमंडळात सुद्धा आले। मात्र त्यांच्या निर्णयामुळे त्यांची राजकीय प्रतिष्ठा कमी झाली नाही, उलट नैतिक जबाबदारी स्वीकारणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा अधिक उंचावली। 1958 मध्ये मुंद्रा घोटाळ्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री टी कृष्णमाचारी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिलेला। LICच्या गुंतवणुकीशी संबंधित या प्रकरणात चौकशी आयोगाचा अहवाल आल्यानंतर त्यांनी पदाचा त्याग केला। या घटनेनं मंत्र्यांच्या राजकीय जबाबदारीचा प्रश्न देशाच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला। 1962 मध्ये चीन विरुद्धच्या युद्धातील पराभवानंतर संरक्षण मंत्री VK कृष्णन मेनन यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण झालेला। अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला। पुढे 1963 मध्ये खान आणि इंधन मंत्री केशव देव मालवीय यांनीही चौकशीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला। पुढे 1987 मध्ये संरक्षण मंत्री VP सिंह यांनीही पदाचा राजीनामा दिला। संरक्षण कराराशी संबंधित
कथित कमिशन प्रकरणाच्या तपासावरून त्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला. 1992 मध्ये वाणिज्य राज्यमंत्री पी चिदंबरम यांनी आर्थिक व्यवहाराशी संबंधित आरोपांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिला. 1993 मध्ये विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण मंत्री माधवराव सिंधिया यांनी राजीनामा दिलेला. माजी केंद्रीय दूरसंचार मंत्री ए राजा यांच्यावर 2010 मध्ये 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप झालेला. या कथित घोटाळ्यानंतर त्यांना 2010 मध्ये आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र 2017 मध्ये सीबीआयच्या विशेष न्यायालयानं पुराव्याअभावी ए राजा यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. पुढे 2013 मध्ये रेल्वे मंत्री पवन कुमार बन्सल आणि कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनाही भ्रष्टाचार आणि प्रशासनाशी संबंधित आरोपांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं. या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की राजीनामा हा नेहमीच दोष सिद्ध झाल्यानंतरच द्यावा लागतो असं नाहीये. अनेकदा राजकीय आणि नैतिक जबाबदारी ही कायदेशीर दोषापेक्षा वेगळी असू शकते. महाराष्ट्राच्या राजकारणातही अशा अनेक घटना घडल्यात जेव्हा नैतिकतेतून अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. AR अंतुले यांनी कथित सिमेंट घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर मुलीच्या परीक्षेतील गुन्ह्यांबाबत आरोप झाल्यानंतर त्यांनीही त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला. मनोहर जोशी यांच्यावर जावयाशी संबंधित भूखंड प्रकरणामुळे राजकीय दबाव वाढला आणि त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलेलं. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरही राजकीय टीका झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. आदर्श घोटाळा प्रकरणानंतर अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री पद सोडलं. RR पाटील यांनी दहशतवादी हल्ल्यानंतर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा द्यावा लागला. अजित पवार यांनी सिंचन प्रकल्पाशी संबंधित आरोपांच्या पार्श्वभूमीवर आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ खडसे यांनी भूखंड प्रकरणातील आरोपांनंतर मंत्रिपद सोडलं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना झालेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. तर संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनाही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला. छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ही सर्व उदाहरणं पाहिल्यानंतर असा प्रश्न येतो की राजीनामा म्हणजे पराभव की नैतिक विजय? याचं उत्तर परिस्थितीनुसार बदलतं. काही वेळा राजीनामा म्हणजे सरकारनं दबाव मान्य केला असेल असं मानलं जातं. काही वेळा तो मंत्र्याच्या नैतिक जबाबदारीचा स्वीकार असतो. तर काही वेळा राजीनामा हा पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणाचा परिणाम असू शकतो. धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीतही सध्या हाच प्रश्न चर्चेत आहे. नीट प्रकरणातील आरोपांची चौकशी, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि आंदोलनाचा राजकीय विस्तार यामुळे शिक्षण मंत्रालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. विरोधकांचे म्हणणे आहे की मंत्रालयाच्या प्रमुखानं नैतिक जबाबदारी स्वीकारावी. सरकारचे म्हणणे आहे की आरोपांची सत्यता आणि जबाबदारी निश्चित होण्यापूर्वी राजीनामा मागणं हा राजकीय दबावाचा भाग आहे. लोकशाहीमध्ये राजीनामा मागणं हे विरोधकांचे घटनात्मक आणि राजकीय अस्त्र आहे. तर सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी ठेवण्यासाठी ते आवश्यकही आहे. मात्र राजीनामा मागणं आणि दोष सिद्ध होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. लोकशाहीत आरोपांची चौकशी, तथ्यांची पडताळणी आणि जबाबदारी निश्चित होणं ही प्रक्रिया तितकीच महत्त्वाची आहे. आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये. उद्या कोणत्याही दुसऱ्या मंत्र्याविरोधात अशी मागणी होऊ शकते. त्यामुळे प्रश्न केवळ एका व्यक्तीचा नाहीये. प्रश्न असा आहे की एखाद्या मंत्रालयातील मोठ्या अपयशाची राजकीय जबाबदारी कोण घेणार? राजीनामा हा केवळ खुर्ची सोडण्याचा निर्णय आहे की सार्वजनिक विश्वास टिकवण्याचा प्रयत्न? राजीनामा मागणं म्हणजे एखाद्याला राजकीय दृष्ट्या खाली खेचण्याचा प्रयत्न असू शकतो, पण काही वेळा तो लोकशाही व्यवस्थेतील जबाबदारीची आठवणही असतो. इतिहासातील अनेक नेत्यांनी पद सोडलं, पण त्यांची प्रतिष्ठा कमी झाली नाही. उलट पदापेक्षा नैतिकता मोठी असते हा संदेश त्यांनी दिला. म्हणूनच धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याच्या मागणी
मागणीच्या रूपात पाहता येणार नाही. हा प्रश्न परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. हा प्रश्न सरकारच्या उत्तरदायित्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राजकारणात सत्ता टिकवणं महत्त्वाचं की सार्वजनिक विश्वास टिकवणं याचा सुद्धा आहे. आज धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलनकर्ते सरकारवर दबाव आणतात आहेत. सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पुढे चौकशीतून काय निष्पन्न होतं, आंदोलनाचा विस्तार किती होतो आणि राजकीय दबाव कोणत्या पातळीवर पोहोचतो यावर पुढील निर्णय अवलंबून राहू शकतो. मात्र या संपूर्ण वादातून भारतीय लोकशाही समोर पुन्हा एक जुना पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय. मंत्रीपद ही केवळ सत्ता आहे की जबाबदारीही? कारण इतिहास सांगतो, खुर्ची मिळवणं राजकारण असू शकतं, पण योग्य वेळी खुर्ची सोडणं ही नैतिकता आहे.